अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, दत्त भक्त हो. तर पुत्रद एकादशी येत आहे. पुत्रद एकादशी 10 जानेवारी 2025 रोजी आहे आणि वर्षातील 2025मधील ही पहिलीच पुत्रदा एकादशी आहे. आणि ही पुत्रदा एकादशी दिवशी आपल्याला ज्या माता भगिनींना मुलं आहेत, संतान आहेत, त्या माता भगिनीने आपल्या संतांसाठी, मुलांसाठी हे एकादशी धरायची असते किंवा एकादशीचं जे व्रत असतं ते करायचं असतं. त्याचबरोबर बघा काही महिलांना, काही बहिणींना, ताईंना संतान प्राप्ती नसते किंवा पुत्रप्राप्ती नसते. तर त्यांनी या दिवशी हे व्रत केल्यानं किंवा हे उपाय केल्यानं, जे काही मी आजच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे, ते उपाय केल्याने नक्कीच पुत्राची प्राप्ती होते, संतान प्राप्ती होते. तर बघा किंवा जे इच्छित संतान आहे, पुत्र असू द्या, पुत्री असू द्या, जे इच्छित संतान आहे त्याची प्राप्ती होते. त्यासाठी आपल्याला पुत्रदा एकादशी खूप महत्त्वाची आहे. बघा, पुत्रदा एकादशी सतत येत नाही किंवा सारखी येत नाही. नावातच सगळं आहे. पुत्रदा एकादशी या नावातच सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे या एकादशीला आपल्याला आवर्जून काही छोटे मोठे जे उपाय असतात म्हणा किंवा काही संतान प्राप्तीसाठी, पुत्रप्राप्तीसाठी काही गोष्टी करायच्या असतात, ते या दिवशी केल्यानं त्या अधिक फलदायी ठरतात. त्यामुळे आपल्या चॅनलवरती याविषयी दुसरासुद्धा व्हिडिओ आहे की तुम्ही दिवा लावायचा आहे या दिवशी, त्याविषयीसुद्धा माहिती आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 3 फुलांचा उपाय सांगणार आहे. कुठलीही सेवा करू नका, फक्त हे 3 फुलांचा उपाय करा. 100% तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होणार. इच्छित संतान प्राप्ती होणार. जी तुमची इच्छा आहे ती संतान प्राप्तीसाठी ती पूर्ण होणार. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला अगदी शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि यातला तुम्हाला शब्द न शब्द व्यवस्थित ऐकायचा आहे. जर हा व्हिडिओ समजला नाही तर मी ताईंना तुम्हाला विनंती करून सांगते की हा पुन्हा एकदा पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल आणि जो तुम्ही उपाय करणार आहेत 3 फुलांचा, तो व्यवस्थित तुम्हाला समजेल आणि तुम्हीसुद्धा हा उपाय व्यवस्थितरित्या पूर्ण कराल आणि तुमची सेवा, हा उपाय फलदायी ठरेल. यासाठी फक्त 5-10 मिनिटाचा व्हिडिओ असेल. तुम्ही व्यवस्थित ऐका. जर काही समजलं नाही तर पुन्हा पहा. त्याचबरोबर पुन्हा डबल व्हिडिओ पाहून जरीसुद्धा काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये तुमच्या काही शंका असतील त्या नक्की विचारा. तर ताईंनो, तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की पुत्रदा एकादशी फक्त सतत येत नाही. ही एकादशी ठराविक वेळेतच येते, ठराविक कालावधीलाच येते. त्यामुळे या दिवशी तुम्ही कितीही काही झालं तरी हा उपाय ताई करायचा विसरू नका. ज्यांना खरंच मनापासून संतान प्राप्तीची इच्छा आहे किंवा इच्छित संतान, पुत्र असू द्या, पुत्री असू द्या, त्यासाठी तुम्हाला नक्की हा उपाय करायचा आहे. उपाय अगदी सोपा, साधा आहे. हा उपाय कुठलेही पुरुष करू शकतात, कुठलीही महिला करू शकते. पण शक्यतो जास्त करून महिला आपल्या मुलांसाठी सुद्धा हे व्रत करतात. पण जर तुम्हाला संतान प्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही हे पुरुष स्त्री दोघांनी मिळून केलं तरी चालेल किंवा नुसते पुरुषांनी केला तरी चालतो, अगदी महिलांनी केला तरी चालण्यासारखा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे. तर बघा, पुत्रदा एकादशी 10 जानेवारी शुक्रवार रोजी आहे. 2 दिवसामध्ये पुत्रदा एकादशी येत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी पुत्रदा एकादशीला तुम्हाला या दिवशी एकादशीचा उपवास पकडायचा आहे. बघा, हा उपवास तुम्ही जसा नेहमी पकडता एकादशीला त्याप्रमाणेच तुम्हाला हा उपवास करायचा आहे. जर बघा काहींना हेल्थचे इश्यू असतील तर तुम्ही हा उपवास नाही केला तरी चालेल. पण जर शक्य असेल तर आपल्या संतान प्राप्तीसाठी, पुत्रप्राप्तीसाठी किंवा जे तुमचे ज्या माता भगिनींना मुलं आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या चांगल्या करिअरसाठी किंवा मुलांच्या सर्व चांगल्या आयुष्यासाठी तुम्ही हा उपवास करायचा आहे. अगदीच शक्य नसेल तर नाही केला तरी चालेल. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वात अगोदर एकादशी पकडायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला सकाळच्या वेळी तुमची जी काही देवपूजा आहे ती आटपायची आहेत, नित्यकामी आटपायची आहेत. त्याचबरोबर सगळ्यांच्या अगदी घरामध्ये भगवान श्रीकृष्ण बालगोपालांची
मूर्ती असते, सगळ्यांच्याकडे असते. त्याचबरोबर ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काय करायचं, तर त्यांनी आपल्या घरामध्ये देवपूजा करायची आहे. आपल्या घरात बघा सर्वांक बालगोपाल असतात, जर नसतील तर एक सुपारी म्हणून आपण त्यांचं पूजन करायचं. तरी पूजा पूजा तुम्हाला करायची आहे देवघरामध्ये. त्याचबरोबर तुम्हाला 3 फुलं घ्यायची आहेत बघा. या दिवशी तुम्ही बरेचसे उपाय करू शकता, पण मी तुम्हाला एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि अजून बरेच काय उपाय आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की पूजा कशी मांडायची, कधी मांडायची, काय याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण सध्या फक्त 3 फुलांचा उपाय सांगत आहे. फक्त 3 फुलं घ्यायची आहेत आपल्याला. मग 3 फुलं आपल्याला कुठलीही घ्या, पण पिवळ्या रंगाची फुलं हवीत. मग शेवंतीची घ्या किंवा झेंडूची घ्या. फक्त फुले ही पिवळ्या रंगाची हवी आहेत. तर 3 फुले घ्यायची आहेत आणि ती फुले आपल्याला काय करायचे, तर त्या 3 फुलांना हातामध्ये घ्यायचं आहे. ती 3 फुलं तुम्ही जर तुमच्या शेजारी कुठं आसपास दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल किंवा केंद्र असेल, मठ असेल, काहीही असेल चालेल. स्वामींचं मंदिर चालेल, दत्त महाराजांचं मंदिर चालेल. तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे. 3 फुलं हातामध्ये घ्यायची आहेत आणि तुम्हाला डोळे उघडे ठेवून हातामध्ये वंजळीत 3 फुलं ती घ्यायची आहेत. पिवळे फुलं झेंडूची घ्या, शेवंतीची घ्या आणि दत्त महाराज, स्वामी महाराज यांच्या डोळ्यात डोळे घालून अगदी नजर देऊन त्यांना पाहायचं आहे आणि अगदी मनापासून अंतकरणापासून तुमची इच्छा बोलायची आहे. ते फुलं हातामध्ये घेऊन त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तुम्हाला इच्छा बोलायची आहे, की दत्त महाराज, स्वामी महाराज माझी एवढीच इच्छा आहे की इच्छा माझी पूर्ण करा. जी काय मी तुमची सेवा वगैरे करते ती मान्य करा. काही चूक भूल झाली असेल तर पदरात घ्या आणि मला आई होण्याचं सुख द्या. किंवा जी काय तुमची इच्छा आहे ते बोलायची आहे, मला आई होण्याचं सुख द्या. आणि ती फुलं तुम्हाला त्यांच्या चरणाशी व्हायची आहेत. बघा आता या दिवशी तर शक्यतो एवढी गर्दी मंदिरामध्ये नसते. जर गर्दी वगैरे असेल तर ते फुलं कुठं टाकायची, तर बाहेर त्यांच्या पादुका वगैरे असतात बघा मंदिरामध्ये, किंवा त्यांच्या थोडक्यात आपल्याला त्यांच्या चरणाशी फुलं अर्पण करायची आहेत. दत्त महाराज असू दे, स्वामी महाराज असू दे, आपल्याला त्यांच्या चरणाशी ही फुलं अर्पण करायची आहेत. तर अशा प्रकारे हा 3 फुलांचा तुम्हाला उपाय करायचा आहे. तुम्हाला समजलं असेल की फुलं ओंजळीमध्ये घ्यायची आहेत. तुमची इच्छा महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचे आहे. अगदी मनापासनं तुम्हाला इच्छा बोलायची आहे आणि त्याचबरोबर इच्छा बोलायची. आणि पण आता काहींचं कसं, काहींच्या इथं कुठं स्वामींचं मठही नाही आहे, मंदिरही नाही आहे. मग त्यांनी काय करायचं, तर त्यांनी घरात आपले बालकृष्ण आहेत त्यांची पूजा करायची आहे. आणि त्या पूजेला त्या बालकृष्णाला तुम्ही जो उपाय मंदिरात करायचा आहे तो तुम्ही घरी करा. म्हणजेच हातामध्ये 3 फुलं घ्यायची आहेत पिवळी आणि त्या फुलं म्हणजे घेऊन बालकृष्णांना तुम्हाला बोलायची आहे इच्छा. तुमची काही इच्छा संतानप्राप्तीची आहे, पुत्रप्राप्तीची आहे, ती इच्छा बोलायची आहे आणि त्यांना ते फुलं वाहायची आहेत. आता फुले वाहून झाली. मग आता फुले वाहून झाल्यावरती काय करायचं, तर तुम्हाला त्या दिवस तशीच फुलं ठेवायची आहेत. बालकृष्णाला वाहिलेली फुलं उचलायची नाहीत. दुसऱ्या दिवशी तुम्हाला फुले उचलताना त्यातलं एक फूल घ्यायचं आहे आणि घरातील कुठलंही पिवळं वस्त्र घ्या. फुलेही पिवळे पाहिजेत आणि वस्त्रही पिवळे हवे. आणि ते पिवळं वस्त्र घ्यायचं आहे आणि ते त्या 3 फुलांपैकी तुम्हाला त्यातील एक फूल उचलायचं आहे. आता फूल त्यातलं उचलून त्या फुलाचं काय करायचं, बघा पिवळं वस्त्र घ्यायचं आहे आपल्याला, नवीन वस्त्र घ्यायचं आहे. वापरलेलं वस्त्र किंवा काही तसं घ्यायचं नाही. किंवा एक वस्त्र म्हणजे ब्लाऊज पीसचा आपल्याला थोडासा तुकडा घ्यायचा आहे किंवा छोटंसं आपल्याला नवीन पिवळं वस्त्र हवं आहे. मग त्यातील एक फूल घ्यायचं आणि त्या पिवळ्या वस्त्रामध्ये ठेवून द्यायचं आहे. त्या पिवळ्या वस्त्रामध्ये ते फूल ठेवायचं. पण ते कुठं ठेवायचं, तर ते फूल तुम्हाला देवघरामध्येच ठेवायचं आहे. बघा आपल्याकडे आता आजकाल देवघराला बरेच कप्पे असतात. त्याच ठिकाणी तुम्हाला एका ठिकाणी ते फूल ठेवून द्यायचं आहे. आणि त्या फुलाचं परत काय करायचं, तर हे फूल आपल्याला 3 महिने हलवायचं नाही. ते व्यवस्थित 3 महिने ठेवायचं, त्याला 3 महिने हलवायचं नाही. आणि 3 महिन्यानंतरनं आपल्याला ते फूल विसर्जित करायचं आहे. ते पाण्यामध्ये सोडून द्या किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. पण 3 महिने आपल्याला ते आपल्या घरामध्ये फूल ठेवायचं आहे, जेणेकरून आपण ते बालकृष्णांना वाहिलेलं असतं. त्यामुळे बालकृष्णांचा वास आपल्या घरामध्ये राहतो, सहवास राहतो. त्यामुळे थोडक्यात त्यांचा आशीर्वाद असतो तो. त्यामुळे आपल्याला ते फूल 3 महिने आपल्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये ठेवायचं. घरात इतरत्र कुठेही नाही ठेवायचं. देवघरामध्ये आपल्याला हे फूल
ठेवायचा आहे. तर बघा, पुत्रदा एकादशीला आवर्जून हा उपाय अगदी महिलांनी करा, पुरुषांनी करा, पण ज्यांची इच्छा आहे त्यांनीच करायचा आहे. जर तुमच्या बहिणीसाठी, ताईसाठी तुम्ही करू शकता का? नाही. ज्यांना पुत्र हवा आहे, संतान हवी आहे, त्यांनीच हा उपाय करायचा आहे. मग तो माता असेल किंवा पिता असतील, त्यांनीच करा. बघा, आपण बरेच उपाय केलेले असते. आपण बरेच ठिकाणी बघा, संतान प्राप्तीसाठी आपण काही ना काही करत असतो, पण इकडे नवस हे बोलत असतो. पण काय होतं, काय वेळेस आपली इच्छा पूर्ण होत नाही. तर तुम्ही पुत्रदा एकादशीला सर्वात उत्तम म्हणजे सर्वात इतकी प्रभावशाली हा दिवस असतो किंवा इतका त्या दिवशीचे जे उपाय वगैरे असतात ना, खूप प्रभावशाली किंवा हे ठरतात. कारण की पुत्रदा एकादशी आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून उपाय करा. जे काय सांगते, अजून काही बरेचसे उपाय आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि एक दिवा पण लावायचा आहे, त्याविषयी तर व्हिडिओ मी बनवला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्कीच पहा. आणि ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला नक्कीच समजली असेल अशी आशा करते. आणि झालेली सेवा स्वामीचे दत्ताचरणी रुजू करते. आणि स्वामींकडे, दत्तांकडे सर्वांना सुख, आनंद, ऐश्वर्य लाभू दे हीच प्रार्थना करते. सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान राहू दे. आणि हा व्हिडिओ, ती माहिती जर समजली नसेल, पुन्हा एकदा पहा. काही शंका असतील तर कमेंट करा. भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत.